वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय भाग 2 बघणार आहोत। याआधी आपण एक भाग बघितला होता। त्यामध्ये आपण प्रामुख्याने जर विचार केला मित्रांनो, तर पशुसंवर्धनाशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे, करंटशी रिलेटेड जो काही डेटा अपडेट आहे आणि 20वी जी काही पशुगणना झाली होती त्याबद्दल फॅक्च्युअल माहिती आपण बघितली होती त्यामध्ये। तसेच मित्रांनो, आपण विविध स्पर्धा परीक्षांशी रिलेटेड व्हिडिओ अपलोडेड करत असतो आणि सध्या आपण ग्रामसेवक, कृषी सेवक, तांत्रिक घटकाशी संबंधित जे काही व्हिडिओ लेक्चर सिरीज आहे ते चालवलेली आहे आणि त्याला तुम्हा सर्वांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। म्हणून मित्रांनो, तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार। बऱ्याच मित्रमैत्रिणींनी कमेंट्ससुद्धा केलेले आहेत, म्हणून त्यांचे खूप खूप आभार, मनापासून आभार। मित्रांनो, आपण आणखी सरळ सेवा असू दे किंवा वेगवेगळ्या परीक्षा आहेत त्यांचीसुद्धा व्हिडिओ अपलोडेड करू लवकर। आणि तुम्ही सुद्धा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा व्हिडिओ लिंक शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक गरजू लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील। आणि तसंच मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील, काही ऑब्जेक्शन असतील, सजेशन असतील, कुठलीही गोष्ट असो किंवा कुठल्या स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये बिनधास्तपणे सांगा। आपण त्यावर व्हिडिओ लेक्चर घेण्याचा प्रयत्न करू आणि साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये आपण लेक्चर घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू। म्हणूनच मित्रांनो, नवनवीन नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब नक्की करा। आता आपण आपला भाग पाहू। यामध्ये भाग 2 पाहू, म्हणजे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय भाग 2 आपण इथे बघणार आहोत। यामध्ये आज प्रामुख्याने आपण गायींच्या जाती म्हणजे गोधन आणि त्याच्याशी संबंधित जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण आज इथे बघणार आहोत। मित्रांनो, मागील भागामध्ये आपण गायींच्या वेगवेगळ्या जाती बघितल्या होत्या। त्यामध्ये प्रामुख्याने आपण बघितलं होतं की विदेशी जाती आहेत आणि देशी जाती आहेत। हा चार्ट आपण परत एकदा रिवाईज करू, कारण यावर जसेच्या तसे प्रश्न पडतात। तर बघा मित्रांनो, गायीच्या जातींमध्ये प्रामुख्याने विदेशी गाई आणि देशी गाई असे 2 प्रकार पडतात। आता विदेशी गायींमध्ये आपण जर बघितलं तर होलिस्टीन फ्रिजियन आहे, जर्सी आहे, ब्राऊन स्विस आहे, रेड डॅनिश आहे इत्यादी गायींचा समावेश होतो। आणि मित्रांनो, आपण जर देशी गाई बघितल्या तर देशी गायीमध्ये प्रामुख्याने 3 प्रकार पडतात। ते म्हणजे दुधाच्या जाती, त्याला आपण मिल्क ब्रीड असं म्हणतो। नंतर ओढ कामास म्हणजे शेती कामास उपयुक्त असणारे, त्याला आपण ड्रॉट पर्पज असं म्हणतो। आणि दुहेरी उद्देशीय म्हणजे नेमकं काय, यामध्ये दुधाच्या जातीसुद्धा येतील आणि ओढ कामास जे उपयुक्त आहे, शेतीसाठी उपयुक्त म्हणजे दोन्ही कामं ते जाती करू शकतात, म्हणून त्याला दुहेरी उद्देशीय, 2 उद्देश असं म्हणतात, ड्युअल पर्पज ब्रीड असं म्हणतो। आता आपण एकामध्ये म्हणजे एक भाग सविस्तरपणे अभ्यासू। देशी गायींमध्ये सुरुवातीला आपण दुधाच्या गायी पाहू, त्यामध्ये मिल्क ब्रीड पाहू, ते कुठल्या कुठल्या आहेत। यामध्ये लक्षात ठेवा की ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला जसंच्या तशा हा चार्ट लक्षात ठेवायचा आहे, कारण यावर जसेचे तसे ऑब्जेक्टिव्ह पडले आहेत। तर लक्षात ठेवा मित्रांनो, दुधाच्या ज्या जाती आहेत त्याला आपण मिल्क ब्रीड म्हणतो आणि त्यामध्ये प्रामुख्याने साहिवाल, लाल सिंधी, थारपारकर आणि गीर इत्यादी गायींचा समावेश होतो। सुरुवातीला मित्रांनो, हा चार्ट आहे हा आपण लुक ओव्हर करून घेऊ आणि नंतर आपण काय करू की एक एक गोष्ट आपण डिटेलमध्ये समजून घेऊ। ओढ कामास उपयुक्त म्हणजेच ड्रॉट पर्पज जर आपण जाती बघितल्या तर बैलांच्या किंवा गायींच्या जर आपण जाती बघितल्या त्यामध्ये प्रामुख्याने जर विचारलं गेलं तर खिल्लार आहे, अमृत महाल आहे, माळवी आहे, डांगी, नागोर, गवळाऊ, मैसुरी इत्यादी जे आहेत जातींचा त्यामध्ये समावेश होतो। आणि आत्ता आपण समोर दुहेरी उद्देश म्हणजे दुधासाठी सुद्धा आणि ओढकामासाठी दोन्ही उद्देशासाठी ज्या काही गायीच्या जाती आहेत त्या आपण बघणार आहोत। त्यामध्ये प्रामुख्याने हरियाणी, ओंगोल, कृष्णाकाठी, देवणी, डांगी आणि काँक्रेज इत्यादींचा समावेश होतो। मित्रांनो, चार्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण की खूप महत्त्वाचा चार्ट आहे, यावर वेळोवेळी प्रश्न पडलेले आहेत, म्हणून लक्षात ठेवा। आता समोर आपण ज्या काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते समजून घेऊ आणि नंतर आपण गायींच्या जाती आहे ते डिटेलपणे समजून घेऊ। त्यामध्ये आपल्याला संकरित जातीसुद्धा बघायची आहे। पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यामध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केला तर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते सुरुवातीला समजून घेऊ मित्रांनो आपण। की संकरित गायीचे तंत्रज्ञान आहे सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये झाले हा प्रश्न विचारला आहे, म्हणून लक्षात ठेवा की रशिया या देशामध्ये संकरित गायीचे तंत्रज्ञान सर्वप्रथम प्रगत झाले। मित्रांनो, इथे फॅक्च्युअल गोष्टीमध्ये मी गोधनाच्या सोबतच जे काही बफेलोज आहे, गोट आहे, शीप आहे, कॅमेल आहे यांचासुद्धा डेटा इथे म्हणजे फॅक्च्युअल डेटा आहे हा, आणि हा परीक्षेमध्ये विचारला जातो म्हणून मी इथे घेतलेला आहे। त्यामध्ये आपण प्युबेरिटी म्हणजे फिमेल्समध्ये किती दिवसांनी येते, त्याच्यानंतर इस्ट्रस सायकल किती दिवसांनी आहे आणि हिट पिरियड किती तासांचा लागतो हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। म्हणजे मित्रांनो, थोडक्यात आपण जर बघितलं तर रिप्रोडक्टिव्ह सायकल असते डोमेस्टिक ॲनिमलमध्ये, ते आपण इथे बघणार आहोत आणि हा चार्ट अत्यंत महत्त्वाचा आहे, तो तुम्ही लक्षात ठेवा। सुरुवातीला आपण कॅटलमध्ये पाहू। प्युबेरिटी फिमेल्समध्ये जर आपण विचार केली तर किती महिन्यांपर्यंत असते, इथं मंथ लक्षात घ्या, प्युबेरिटी फिमेल्स आहे। हा जो चार्ट आहे हा मंथशी रिलेटेड आहे म्हणजे महिन्याशी रिलेटेड आहे, तर 30 ते 42 महिने असते आपण जर बघितलं जवळजवळ। आणि यामध्ये इस्ट्रस सायकल जर आहे आपण बघितली तर किती दिवसांनी येते,
तर 21 दिवसांनी येते आणि हीट पिरियड किती दिवसासाठी असतो तर 18 आवर्ससाठी असतो. ह्या गोष्टी महत्त्वाच्या म्हणून लक्षात ठेवा. जसाचा तसा प्रश्न विचारला जातो. समोर आपण बफेलोजमध्ये बघितलं तर प्युबेरिटी जी काही असते फिमेल्समध्ये मंथमध्ये किती महिन्यांसाठी असते ती 30 ते 42 महिन्यांसाठी असते आणि जवळजवळ इस्ट्रस सायकल आपण बघितली ते 21 दिवसांसाठी असते आणि हीट पिरियड आहे तो 27 तासांसाठी असतो. नंतर गोटमध्ये आपण बघितलं प्युबेरिटी तर 15 ते 18 महिन्यांसाठी असते आणि इस्ट्रस सायकल म्हणतो आपण त्याला. ओचा सायलेंट विचार येते आणि बाकीचा इस्ट्रस सायकल असं म्हटलं जाते. तर 18 ते 21 दिवसांनी येते आणि यामध्ये जर विचार केला तर हीट पिरियड तर हा 38 तासांचा असतो. लक्षात ठेवा मित्रांनो. आता पुढे शीपबद्दल आपल्याला पाहायचं आहे. शीप म्हणजेच काय होते मेंढी. तर यामध्ये आपण जर विचार केला तर प्युबेरिटी फिमेल्समध्ये जर विचारली तर 18 ते 24 महिन्यांसाठी असते आणि इस्ट्रस सायकल जर विचार केली ते 15 ते 18 दिवसांसाठी असते आणि जो काही हीट पिरियड आहे तो 38 तासांसाठी असतो. तसंच मित्रांनो कॅमल म्हणजेच काय होते उंट. यामध्ये आपण जर बघितलं प्युबेरिटी फिमेल्समध्ये जर विचार केला तर 36 ते 48 महिन्यांसाठी असते आणि जर विचार केला तर इस्ट्रस सायकल आहे ते 14 दिवसांसाठी असते. ह्या सगळ्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत आणि यावर डेटा विचारलेला आहे. हा फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवणे गरजेचे आहे. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की बऱ्याच परीक्षांमध्ये क्रोमोझोम नंबरवर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत आणि हे क्रोमोझोम नंबर आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. क्रोमोझोम नंबर म्हणजे काय तर मराठीमध्ये त्याला आपण गुणसूत्र असे म्हणतो आणि गुणसूत्र जे असतात ते पेअर फॉर्ममध्ये असतात. पेअर म्हणजे काय त्याचे जोड्या असतात आणि ते आपण कोणत्या अक्षराने किंवा लेटरनी दर्शवतो तर ट्वाईस एन या लेटरने आपण ते दर्शवतो. लक्षात ठेवा ट्वाईस एन म्हणजे काय आहे तर गुणसूत्रांची जोडी आहे आणि आपल्याला सिंगल जर दाखवायचं असेल तर स्मॉल लेटर आहे त्यामधला एन जो आहे त्याने आपण ते गुणसूत्र दर्शवत असतो. आता आपण इथे जर बघितलं तर काऊ म्हणजेच काय गाईमध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात तर लक्षात ठेवा इथे ट्वाईस एन 60 सांगितलेलं आहे. जर बफेलोमध्ये आपण विचार केला बफेलो म्हणजेच काही मशीनमध्ये विचार केलं तर ट्वाईस एन म्हणजे गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात तर 50 असतात. हे दोन्ही जे काही क्रमांक सांगितलेले आहे तिथे लक्षात ठेवा की काऊमध्ये 60 गुणसूत्रांच्या जोड्या तर बफेलोमध्ये 50 गुणसूत्रांच्या जोड्या असतात. पुढे जर आपण बघितलं तर गोटमध्ये ट्वाईस एन किती असते तर 60 असते. लक्षात ठेवा काऊ आणि गोटमध्ये ट्वाईस एन 60 सांगितले म्हणजे 60 गुणसूत्रांच्या जोड्या असतात. हे तुम्ही लक्षातच ठेवा. नंतर शीपमध्ये ट्वाईस एन म्हणजे गुणसूत्रांच्या जोड्या किती असतील 54. तर हॉर्समध्ये ट्वाईस एन 64 म्हणजे 64 आणि पीग म्हणजे डुक्कर त्यामध्ये ट्वाईस एन 38. अशा प्रकारे गुणसूत्रांच्या जोड्या आहेत त्या तुम्ही नोट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा पण नक्की लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो आणखी काही गोष्टी आहेत ज्या फॅक्च्युअल मी तुम्हाला तोंडी सांगते तुम्ही नोट करून घ्याल की पोल्ट्री असते. पोल्ट्रीमध्ये ट्वाईस एन म्हणजे 78 गुणसूत्रांच्या जोड्या असतात. पोल्ट्री म्हणजेच काय कुक्कुटपालनाशी संबंधित आहे लॉजी. लक्षात ठेवा डॉग आहे म्हणजे काय कुत्रामध्ये आपण जर बघितलं तर 78च असतात. ट्वाईस एन 78 गुणसूत्रांच्या जोड्या असतात. आणि ड्रॉसोफिला आपल्याला माहिती आहे की ट्वाईस एन किती असते म्हणजे 8 असते आणि हा सुद्धा प्रश्न विचारला होता म्हणून या गोष्टी तुम्हाला फॅक्च्युअल सांगितल्या अधिक माहितीसाठी. मित्रांनो तुम्हा सर्वांना ह्या गोष्टी माहितीच असायला पाहिजे कारण काय तर आपण कॅटल आणि गोधनाबद्दल अभ्यास करत आहोत आणि यावर हमखास प्रश्न पडतो तो म्हणजे कुठला तर गाईचा गर्भधारणा कालावधी किती दिवसांचा असतो किती महिन्यांचा असतो आणि यामध्ये सुद्धा प्रश्न पडतात. तर जर विचार केला तर गाईचा जो गर्भधारणा कालावधी असतो तो 280 दिवसांचा असतो. म्हणजेच आपण जर महिन्यांमध्ये जर कॅल्क्युलेट केलं त्याला 9 महिने 9 दिवस असं म्हणतात. तसंच मित्रांनो बरेचसे पाळीव प्राणी आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यापैकी जर आपण विचार केला तर इथे या चार्टमध्ये समोर तुम्हाला जो चार्ट दिसत आहे त्यामध्ये बॉडी टेम्परेचर आणि गेस्टेशन पिरियड सांगितलेले आहे. डोमेस्टिक ॲनिमलमध्ये गेस्टेशन पिरियड यालाच आपण गर्भधारणा कालावधी असं म्हणतो मराठीमध्ये. यामध्ये जर आपण विचार केला लाईव्हस्टॉक पॉप्युलेशन आहे त्यामध्ये जर लाईव्हस्टॉक आहे त्यामध्ये जर आपण विचार केला तर काऊ आहे. काऊमध्ये आपण बघतो की बॉडी टेम्परेचर आपण फॅरनहाईटमध्ये बघितलं तर 101.5 फॅरनहाईट आपल्याला पाहायला मिळतो आणि डिग्री सेल्सिअसमध्ये जर बघितलं तर 38.5 डिग्री सेल्सिअस बॉडी टेम्परेचर आपल्याला काऊ ॲनिमलमध्ये पाहायला मिळतं आणि त्याचा गेस्टेशन पिरियड आपण आत्ताच बघितला जवळजवळ 280 ते 282 दिवस असा असतो म्हणजेच 9 महिने 9 दिवस असा असतो. समोर आपण बफेलोज आहे त्यांचं बॉडी टेम्परेचर आणि गेस्टेशन पिरियड पाहू किती दिवसांमध्ये असतो तो. सुरुवातीला बॉडी टेम्परेचरमध्ये आपल्याला पाहायला मिळते की जे बफेलोचं फॅरनहाईटमध्ये बॉडी टेम्परेचर आहे ते 100 आहे आणि डिग्री सेल्सिअसमध्ये आहे ते 37.5 डिग्री सेल्सिअस आपल्याला पाहायला मिळते आणि गेस्टेशन पिरियड बघितला तर तो 210 दिवसांचा आपल्याला पाहायला मिळतो आणि 210 दिवसांचं जर आपण
महिन्यामध्ये कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला जवळजवळ 10 महिने 10 दिवस अशा प्रकारे गेस्टेशन पिरियड पाहायला मिळतो. समोर मित्रांनो आपण गोटबद्दल पाहू. गोटमध्ये बॉडी टेम्परेचर असते ते फॅरेनहाईटमध्ये 102.5 डिग्री फॅरेनहाईट एवढं बॉडी टेम्परेचर असते. आणि जर डिग्री सेल्सिअसमध्ये जर विचार केला तर 29.1 एवढं बॉडी टेम्परेचर आपल्याला गोटचं पाहायला मिळते. आणि यामध्ये आपण गेस्टेशन पिरियड बघितला तर तो 148 दिवसांचा असतो. आता बऱ्याचशा परीक्षांमध्ये हा व्हॅरीसुद्धा होतो, 150 दिवसापर्यंत येतो. म्हणून परीक्षेमध्ये प्रश्न कसा विचारला आहे आणि ऑप्शन कसं विचारलं आहे यावर तुमचं उत्तर डिपेंड असते. म्हणून मित्रांनो कधी आकडे जे आहेत ते जवळपास पडतात किंवा व्हॅरीसुद्धा होतात. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला एक पर्टिक्युलर हा एक आकडा जो आहे तो फिक्स लक्षात ठेवा आणि त्याच्या आजूबाजूने आलं आहे तुम्ही कॅल्क्युलेशन करून किंवा लॉजिक लावून उत्तर देऊ शकता परीक्षेमध्ये. समोर जर आपण बघितलं मित्रांनो तर आपल्याला शिपबद्दल पाहायचं आहे. शिपमध्ये जर विचार केला तर बॉडी टेम्परेचर आहे जे फॅरेनहाईटमध्ये आपण जर बघितलं 102 डिग्री फॅरेनहाईट असते. आणि जर आपण सेल्सिअसमध्ये बघितलं तर ते 38.9 डिग्री सेल्सिअस इतकं बॉडी टेम्परेचर आपल्याला शिपमध्ये पाहायला मिळते. आणि त्याचा जर गेस्टेशन पिरियड जर आपण विचार केला दिवसांमध्ये तर 150 दिवस आपल्याला गेस्टेशन पिरियड पाहायला मिळतं. कोणामध्ये? शिपमध्ये. समोर मित्रांनो आपण कॅमेल म्हणजेच उंट याबद्दल पाहू. तर लक्षात ठेवा इथे हे जे आकडे आहेत हे एकदम पर्टिक्युलर फिक्स असतील असे नाहीत, परंतु मी एक रेंज काढली आहे. त्यामध्ये असतील 99.5 ते 100 डिग्री फॅरेनहाईट एवढं बॉडी टेम्परेचर आपल्याला कॅमलचं पाहायला मिळते. आणि जे काही डिग्री सेल्सिअसमध्ये जर आपण विचार केला तर 37.5 डिग्री सेल्सिअस एवढं कॅमलमध्ये बॉडी टेम्परेचर आपल्याला पाहायला मिळते. आणि गेस्टेशन पिरियड जर आपण विचार केला तर कॅमलमध्ये 390 ते 410 दिवसांपर्यंत असतो. म्हणून लक्षात ठेवा. आता आपण पिगचं पाहू. पिग म्हणजेच डुक्कर आपल्याला माहिती आहे. आणि यामध्ये जर आपण बॉडी टेम्परेचर बघितलं फॅरेनहाईट मध्ये तर 102.6 डिग्री फॅरेनहाईट असते. आणि डिग्री सेल्सिअसमध्ये जर आपण बघितलं तर 29.2 डिग्री सेल्सिअस एवढं बॉडी टेम्परेचर आपल्याला पिगमध्ये पाहायला मिळते. आणि जो गेस्टेशन पिरियड आहे तो 114 दिवसांचा असतो. आपण जर बघितलं तर हे झाले डोमेस्टिक ॲनिमलमध्ये बॉडी टेम्परेचर, पण तसंच मानवाचं सुद्धा बॉडी टेम्परेचर आहे जे मेंटेन असणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये आपण जर विचार केला तर नॉर्मल बॉडी टेम्परेचर आपण जर मानवाचं बघितलं तर 37 डिग्री सेल्सिअस इतकं असते. आणि ते जर आपण फॅरेनहाईटमध्ये कन्वर्ट केलं तर 98.6 डिग्री फॅरेनहाईट इतकं आपल्याला पाहायला मिळते. तसंच आणखी एक बॉडी टेम्परेचर किंवा मोजण्याचं एकक असते ते म्हणजे केल्विन. आता ते मानवाचं केल्विनमध्ये किती डिग्री असते ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. प्रश्न समजला नसेल तर परत एकदा विचारते मित्रांनो की व्हॉट इज अ नॉर्मल बॉडी टेम्परेचर इन अ केल्विन स्केल. आणि हे तुम्हाला याचं उत्तर तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. यामध्ये आणखी एक महत्त्वाची टर्मिनॉलॉजी आहे ती म्हणजे गाय व्याल्यानंतर किती दिवसात भरवून घेतात. तर लक्षात ठेवा हा सुद्धा ऑब्जेक्ट विचारलेला आहे म्हणून इथे नोट केलेला आहे की 60 ते 90 दिवसामध्ये ती भरवून घेतात. आणि जर आपण विचारलं आणखी एक चिक म्हणजे काय असते त्याला आपण कोलेस्ट्रम असं म्हणतो. म्हणजे गाय व्याल्यानंतर जे काही पहिलं दूध असते त्याला आपण चिक कोलेस्ट्रम असं म्हणतो. आणि या दुधामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने त्याच्यानंतर फॅट्स आणि जे काही पोषक अन्नद्रव्ये जे असतात ते त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि कोणकोणते असतात हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो जो विचारला जातो की जन्मलेल्या जो काही वासरू असते त्या वासराला जन्मतः किती कोलेस्ट्रम पाजतात. तर लक्षात ठेवा त्याच्या एकूण वजनाच्या 10% कोलेस्ट्रम त्याला पाजलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्याची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे त्याच्या जीवनभर म्हणजे जन्मभर त्याला पुरेल आणि चांगल्या प्रकारे त्याचे पोषणद्रव्ये त्याला मिळतील आणि त्याची चांगली वाढ होईल. मित्रांनो लेक्चरच्या सुरुवातीला आपण चार्ट बघितला होता. त्या चार्टमध्ये आपण बघितलं होतं गाईच्या जाती आणि त्यामध्येच आपल्याला आता दुधाच्या जाती बघायच्या. त्यामध्ये आपण देशी जाती विदेशी जाती बघितल्या होत्या आणि त्यापैकी आपण देशी जातीपैकी सुरुवातीला दुधाच्या ज्या जाती आहेत गाईच्या त्या आपण व्यवस्थितरित्या डिटेलमध्ये पाहू. सुरुवातीला दुधाच्या जातींमध्ये साहिवाल ही मुख्य जात आहे ती आपण बघणार आहोत. बघा साहिवाल जे आहे त्याचं मूळ स्थान पाकिस्तानमधील पंजाब प्रांतामध्ये मोटेगुमरी या ठिकाणी आहे. म्हणजे हा जिल्हा आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि या गाईचा रंग जर आपण विचार केला तर लाल रंग असतो आणि कातडी जी असते त्या गाईची ढिली असते म्हणून हिला काय म्हणतात लोला म्हणून सुद्धा ओळखतात. तसंच आणखी हिचे नाव आहे मुलतानी आहे. त्याच्यानं मोंटगोमरी या ठिकाणी आढळते म्हणून मोंटगोमरी सुद्धा त्याचं नाव आहे. आणि देशी गाईमध्ये सर्वाधिक दूध उत्पादन देणारी ही गाय आहे. आणि हाच आपला ऑब्जेक्टिव्ह आहे की साहिवाल ही जी गाय आहे ती देशी गायींमध्ये प्रश्न
म्हणजे शब्द व्यवस्थित लक्षात घ्या. देशी गायींमध्ये सर्वाधिक दूध देणारी गाय कोणती आहे? तर साहिवाल ही गाय आहे. म्हणून नोट करून घ्या. म्हणजे आपण याचं आता दूध उत्पादन पाहू. एका वेतामध्ये जवळजवळ किती दूध देते तर. तर 300 दिवसामध्ये 2000 ते 2200 किलो दूध देते. आता इथे प्रश्न पडला असेल की किलो का? लिटर का नाही? बघा 2 माप असतात. किलोसुद्धा जे काही प्रवाही पदार्थ असतात ते किलोमध्ये सुद्धा मोजतात आणि लिटरमध्ये सुद्धा मोजतात. बऱ्याच वेळा आपण घरी तेलाची कॅन आणतो त्यावर सुद्धा किलो आणि लिटर अशा दोन्ही पद्धतीने सांगितलेले असते, म्हणजे मोजमाप दिलेलं असते. म्हणून इथे किलो दिला आहे म्हणून कन्फ्यूज होण्याची गरज नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, यामध्ये एकच ऑब्जेक्टिव्ह पडतो, तोही म्हणजे देशी गायींमध्ये सर्वाधिक दूध उत्पादन देणारी गाय म्हणजे साहिवाल आहे. नोटच करून ठेवा. आता पुढे पाहू लाल सिंधी. दुधाच्या जातींमध्ये लाल सिंधी हा एक प्रकार आहे आणि ही जर जात आपण बघितली तर पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील कराची व हैदराबाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि गाईचा रंग जो आहे तो गडद लाल आहे. आणि जर याचं दूध उत्पादन बघितलं तर जवळजवळ 1600 ते 1800 किलो दूध उत्पादन आपल्याला मिळते. मित्रांनो, आपण जर बघितलं तर हे जे दूध उत्पादनाचे आकडे आहेत किंवा हे जे नंबर आहेत हे कसे होतात? पुस्तकवारी म्हणजे पुस्तक वाईज, संदर्भ वाईज काय होतात? व्हॅरी होतात, म्हणजे बदलतात. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, जवळजवळ गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या, म्हणजे आजूबाजूने प्रश्न पडला तर लॉजिकल आपल्याला उत्तर देता येईल. पुढची महत्त्वाची दुधाची जात आपण बघितली तर त्यामध्ये आपल्याला गीर जात पाहायला मिळते आणि ह्या जातीचं जे मूळ स्थान आहे ते गुजरात राज्यातील काठेवाड व जुनागड प्रदेशामध्ये पाहायला मिळते. गीरचं नाव इतर ठिकाणी जे आहे ते काठेवाडी आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण तिला सोरटी म्हणतो. हा ऑब्जेक्ट विचारलेला आहे की महाराष्ट्रामध्ये कोणत्या गाईला आपण सोरटी नावाने ओळखतो? तर गीर गाईला म्हणतो. लक्षात ठेवा. आणि इतर ठिकाणी त्याला काठेवाडीसुद्धा असं म्हणतात. गीर गाईबद्दल आपण थोडक्यात बघितलं तर लक्षात ठेवा की यांचा बांधा उठावदार असतो, कपाळ फुगीर असते, तोंड लांबट असते, कानाला खाचा असतात व त्या जबड्यापर्यंत खाली लोंबलेल्या असतात आणि ही जनावरे जी आहेत तांबड्या रंगाची असतात, परंतु काही वेळा काय असते अंगावर पांढरे काळे ठिपके आपल्याला पाहायला मिळतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचे जे डोळे असतात ते पार्शली क्लोज अपिरियन्स टाईप दिसतात, म्हणजे कसे अर्धवट डोळे झाकलेले असतात आणि त्यामुळे काय होते ते एक स्लीपी लुकसारखं आपल्याला दिसते, म्हणजे कसं जनावरे झोपाळू आहेत आणि यांना झोप येत आहे असं आपल्याला वाटते. तसंच मित्रांनो, आपण जर बघितलं यांचे हॉर्न जे आहेत ते शिंगे जे आहेत ते हाफ मून अपिरियन्स टाईप असतात, म्हणजे काय अर्धवट आपल्याला चंद्रासारखे दिसतात. म्हणून लक्षात ठेवा गीरबद्दल. आणि समोरचं आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गीरचं उत्पादन आपण बघितलं प्रत्येक वेताला जर विचार केलं तर सरासरी 1700 ते 1800 किलो दूध ह्या देतात. आता आपण थरपारकर किंवा थारपारकर असे दोन्ही पद्धतीने नाव आपण म्हणू शकतो आणि तिलाच आपण थारीसुद्धा म्हणतो. नंतर व्हाईट सिंधी म्हणतात, ग्रे सिंधीसुद्धा म्हणतात. लाल सिंधी आहे ती वेगळी, मात्र इथे थरपारकरला आपण व्हाईट सिंधी, ग्रे सिंधी या नावाने सुद्धा आणखी मित्रांनो, थरपारकर या गाईबद्दल आपण जर बघितलं तर हिचा रंग पांढरा आणि करडा असतो. ही जनावरे जास्त काटक असतात, यात रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते आणि थरपारकर गाई वेताला म्हणजे प्रत्येक वेताला सरासरी 1500 किलोपर्यंत दूध देतात. आणि आपण जर बघितलं आणि यांचं मूळ स्थान म्हणजे प्रामुख्याने कुठे आढळून येतात तर थरचे वाळवंट आहे, राजस्थानमधील जैसलमेर, जोधपूर, गुजरातमधील बनासकांठा जिल्हा या ठिकाणी ह्या गायी आपल्याला आढळून येतात किंवा पाहायला मिळतात. अशा प्रकारे मित्रांनो, आपण गायींच्या जातीपैकी देशी जातींमध्ये दुधाच्या ज्या जाती आहेत त्या बघितल्या. आता आपण देशी जातींमध्ये शेती कामासाठी जनावरांची जी काही जाती आहेत, म्हणजे ओढ कामासाठी ज्या काही प्रसिद्ध जाती आहेत त्या आपण बघणार आहोत. मित्रांनो, आपण सुरुवातीला खिल्लार या जातीबद्दल पाहू. खिल्लार ही जात प्रामुख्याने सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि ही जी जनावरे आहेत ते शक्तिमान असतात, चपळ असतात आणि शर्यतीसाठी प्रसिद्ध आहेत. आणि हा ऑब्जेक्टिव्ह खूप वेळा विचारलेला आहे की शर्यतीसाठी प्रसिद्ध असलेले जनावरे कोणते? तर खिल्लार हे जात आहे. ती शेतीकामासाठी तसेच शर्यतीसाठी प्रसिद्ध आहे. आणि खिल्लार जातीचे पैदास केंद्र जर आपण बघितले तर जत, सांगली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तसं जर बघितलं मित्रांनो की सांगली जिल्ह्यामध्ये आटपाटी खिल्लार नावाची जात आपल्याला पाहायला मिळते. सातारा जिल्ह्यामध्ये म्हसवड खिल्लार, नंतर धुळेमध्ये तापी खिल्लार आणि सातपुडा पर्वतामध्ये नकली खिल्लार अशा प्रकारे ह्या जाती पाहायला मिळतात. आणि या जातीबद्दल आणखी जर डिटेल आपण बघितलं तर रंग पांढरा असतो, बांधा जो असतो शिंगे उगमाच्या ठिकाणी खेटून व नंतर कमानीसारखे वळतात, शिंगे टोकदार असतात आणि ही जनावरे मध्यम आणि मजबूत बांध्याची असतात.
पुढची जर महत्त्वाची जात आपण बघितली मित्रांनो, तर त्यामध्ये अमृतमहाल ही जात पाहायला मिळते. आणि अमृतमहालबद्दल ऑब्जेक्टिव्ह विचारला जातो की ही जात मुख्यतः कोणत्या राज्यात पाहायला मिळते, तर कर्नाटक राज्यामध्ये पाहायला मिळते, म्हणून महत्त्वाची आहे. आणि या जातीचे जे बैल असतात ते कामासाठी चालाक तसेच काटक आणि दमदार असतात, म्हणून ही शेती कामासाठी जनावरांची उपयुक्त जात आहे. पुढची महत्त्वाची जात म्हणजे माळवी आहे. आणि याचं जे मूळ स्थान आहे ते माळवीवरून, लक्षात ठेवा, माळवा प्रदेश आहे आणि मध्य प्रदेशामध्ये हे पाहायला मिळते. या गाईचा रंग जो असतो तो पांढरा राखाडी आहे आणि जनावरे मध्यम आकाराची असतात, भरदार आणि घोटीव असतात. बैल शेतीसाठी अवजड गाड्या ओढण्यास उपयुक्त असतात, म्हणून माळवी जी ही जात आहे ती शेतकामासाठी वापरली जाते. आणि नंतर जर आपण बघितलं तर गवळव ही जी जात आहे ही आपल्या महाराष्ट्रातील जात आहे, म्हणून ही लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. आणि महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर वर्धा जिल्हा आहे, त्यामध्ये ही जात आपल्याला पाहायला मिळते. आणि हिचा रंग जो असतो पांढरा असतो आणि बैल ताकदवान, भारी कामासाठी उपयोगी म्हणून प्रसिद्ध आहेत. तसं जर बघितलं मित्रांनो, इथे एक प्रश्न विचारला जातो की गवळाऊ जातीसाठी पशु पैदास केंद्र कुठे आहे, तर पोहरा, अमरावती या ठिकाणी आहे. पुढची महत्त्वाची जात आहे म्हणजे डांगी आणि ही अत्यंत महत्त्वाची जात आहे. यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील डांग जो जिल्हा आहे त्यामध्ये ही जात आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आणि तसंच जर बघितलं तर नाशिक आहे, कोकण आहे, कोकणामध्ये सुद्धा ही जात आपल्याला पाहायला मिळते. प्रामुख्याने विचार केला मित्रांनो, इथे ऑब्जेक्टिव्ह काय बनतो, तर ही जी जात आहे या जनावरांची कातडी कशी असते, ढिली असते आणि अंगावर तेल ग्रंथी असतात. आणि हाच आपला ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे बघा, यामध्ये प्रश्न विचारला जातो की अशी कोणती जात आहे ती जास्त पावसाच्या प्रदेशात सुद्धा काय करू शकते, शेती कामासाठी उपयुक्त आहे, तर लक्षात ठेवा डांगी ही जात आहे. कारण काय, तर अंगावर याच्या काय असतात, तेल ग्रंथी असतात, त्यामुळे जी त्वचा आहे ती तेलकट असते. आणि ही जनावरे कशी असतात, काटक असतात आणि पावसाळा सहन करणारी असतात, म्हणूनच जास्त पावसाच्या प्रदेशात सुद्धा ही जात शेती कामासाठी उपयुक्त आहे. आणि या जातीशी रिलेटेड एक प्रश्न विचारला जातो की डांगी जनावरे संशोधन केंद्र कुठे आहे, तर लक्षात ठेवा इगतपुरी या ठिकाणी डांगी जनावरे संशोधन केंद्र आपल्याला पाहायला मिळते. समोरची महत्त्वाची जात आहे लाल कंधारी आणि ही जी जात आहे ते नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. आणि हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह पडला होता की लाल कंधारी ही जात प्रामुख्याने कुठे पाहायला मिळते, तर नांदेड जिल्ह्यातील कंधार, मुखेड या ठिकाणी पाहायला मिळते. आणि शासनाचं पैदास केंद्र म्हणजे कुठे आहे लाल कंधारीसाठी, तर कंधार या ठिकाणीच आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपण ज्या काही शेती कामासाठी महत्त्वाच्या जाती होत्या जनावरांच्या, म्हणजे गायीच्या जाती होत्या, त्या आपण बघितल्या. म्हणजे आतापर्यंत आपण दुधाच्या जाती, नंतर शेती कामासाठी जनावरांच्या जाती बघितल्या. आता आपण समोर दोन्ही कामांसाठी उपयुक्त अशा गायीच्या जाती बघू. नंतर आपण म्हणजे विदेशी जाती पाहू आणि तसंच काही संकरित जातींचा सुद्धा अभ्यास आपण इथे करणार आहोत. मित्रांनो, आता आपला हा सिलेबस कवर झाल्यानंतर म्हणजे आपण काय करू, एक एक टॉपिक कवर करू. जसं आता ASDS म्हणजे दुग्ध, पशु आणि दुग्ध व्यवसाय हे जे आहे त्याच्याशी संबंधित सगळे लेक्चर अपलोड करू. नंतर आपण एक लेक्चर घेऊ ज्यामध्ये आपण प्रश्नपत्रिका अपलोड करू. आणि संभाव्य प्रश्नपत्रिका आहेत, म्हणजे मागील झालेल्या प्रश्नपत्रिका तर आपण कवर करूच, परंतु संभाव्य प्रश्नपत्रिकासुद्धा आपण या चॅनलवर अपलोड करू. आणि प्रश्न उत्तर स्वरूपात म्हणजे प्रश्न विचारला जाईल, तुम्हाला उत्तर द्यायचं असेल अशी ते प्रश्नपत्रिका असेल. त्यासाठी ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन गरजेचं आहे, म्हणून अधिकाधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जेव्हा आपण प्रश्नपत्रिका घेऊ त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग होईल. मित्रांनो, चला तर मग आता आपण दुहेरी उद्देशीय जाती पाहू. दुहेरी उद्देशीय जाती आहे त्यामध्ये प्रामुख्याने कॉंक्रेज या जातीचा समावेश होतो. तर कॉंक्रेज ही जात कुठे सापडते, तर लक्षात ठेवा तो उत्तर प्रदेश आहे, कच्छचं वाळवंट आहे आणि कॉंक्रेज जिल्हा इत्यादी ठिकाणी आपल्याला ही जात पाहायला मिळते. आपण जर बघितलं तर कॉंक्रेजचा रंग हा काळा करडा असतो, शिंगांचा आकार अर्धचंद्राकृती असतो आणि ही भारतातील सर्वात धिप्पाड जात आहे, म्हणून हा सुद्धा तुमचा ऑब्जेक्टिव्ह बनतो की भारतातील सर्वात धिप्पाड जात कोणती, तर लक्षात ठेवा दुहेरी उद्देशीय जातींपैकी कॉंक्रेज ही सर्वात धिप्पाड जनावर आहे. आणि याची जी चाल असते ती अत्यंत मोहक असते, म्हणून आपण या कॉंक्रेजला सवाई चाल म्हणून सुद्धा ओळखतो. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह पडलेला आहे की कोणत्या गायीच्या जातीला सवाई चाल म्हणून सुद्धा ओळखले जाते, तर कॉंक्रेज ही जी दुहेरी उद्देशीय जात आहे हिला सवाई चाल नावाने सुद्धा ओळखतात. आणि आपण दुहेरी उद्देशीय जाती बघत असल्यामुळे मित्रांनो हे दोन्ही कामासाठी उपयुक्त असेल, दूध देण्यासाठी सुद्धा आणि शेती कामासाठी सुद्धा. मग दूध किती देते, तर लक्षात ठेवा एका वेताला जवळजवळ 1000 ते 1100 किलो दूध देते. आता आपल्याला समोरची महत्त्वाची जात पाहायची मित्रांनो, त्यामध्ये हरियाणा,
जातीचा समावेश होतो। हरियाणा जातीचं जर आपण मूळ स्थान बघितलं तर राजस्थानमध्ये रोहतक, हिसार, गुरगाव व कर्नाल जिल्हा आहे। नंतर हरियाणाबद्दल वैशिष्ट्य बघितलं तर सपाट कपाळ आहे, 2 शिंगांच्या मध्ये स्पष्टपणे दिसणारी निंबुरी हे या जातीचं वैशिष्ट्य आहे। आणि जर विचार केला आणखी महत्त्वाचं, पुढची जर जात बघितली मित्रांनो तर देवणी ही जात आपल्याला पाहायला मिळते आणि ही जात महाराष्ट्रामधील लातूर जिल्हा व बिदर कर्नाटक जिल्हा यामध्ये पाहायला मिळते, म्हणून महत्त्वाची जात आहे मित्रांनो। नंतर जर विचार केला आणि यालाच आणि आंध्र प्रदेशमध्ये या जातीला म्हणजे देवणीला काय म्हणतात तर डोंगरपट्टी असं म्हणतात आणि याचं जे शासनाचं पैदास केंद्र आहे ते हिंगोली मध्ये आपल्याला पाहायला मिळते, म्हणून लक्षात ठेवा। देवणी महाराष्ट्रातील जात आहे, लातूर जिल्हा आहे, म्हणून लक्षात ठेवा। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनावरे जे असतात ते शांत आणि संथ असतात, म्हणून हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आहे। पुढच्या गायींच्या जातींमध्ये आपण जर बघितलं तर कृष्णाकाठी नावाची जात आहे आणि ही जी जात आहे ओंगल प्लस म्हैसुरी यांच्या संकरातून तयार करण्यात आलेली आहे आणि कर्नाटक व आंध्र प्रदेशच्या सीमेजवळील भागामध्ये ही जात आपल्याला पाहायला मिळते। नंतर तशाच प्रकारे राठी या जात आहे जी नागोरी आणि हरियाणा यांच्या संकरातून तयार झाली आहे आणि राजस्थानमधील अलवार भागामध्ये ती आपल्याला पाहायला मिळते। अशा प्रकारे मित्रांनो आपण महत्त्वाच्या ज्या काही दुहेरी उद्देशीय जाती आहेत त्यासुद्धा इथे कव्हर केल्या। आता आपल्याला समोर विदेशी गायींच्या जाती बघायच्या आहेत। मित्रांनो विदेशी गायींच्या जातींमध्ये आपण आधीच बघितलं होतं की होलेस्टेन फ्रिजियन आहे, त्याच्यानंतर जर्सी आहे, ब्राऊन स्विस आहे, नंतर रेड डॅनिश आहे, आयरशायर आहे इत्यादी जातींचा समावेश होतो। तर आपण आता एक एक जी जात आहे ते डिटेल एक्सप्लेन करू। सुरुवातीला आपण होलेस्टेन फ्रिजियन या जातीबद्दल पाहू। लक्षात ठेवा मित्रांनो होलेस्टेन फ्रिजियन आहे, ह वरून हॉलंड लक्षात ठेवायचं। होलेस्टेन फ्रिजियन कुठचे मूळ स्थान तर हॉलंड या देशाची आहे आणि गाईचा रंग काळा आणि त्यावर पांढरे ठिपके अशा प्रकारे असतो। आणि होलेस्टेन या गाईबद्दल आपण अधिक माहिती बघितली तर विदेशी जनावरांमध्ये सर्वाधिक वजनाची असते आणि होलेस्टेन फ्रिजियन ही जगात सर्वाधिक दूध देणारी गाय म्हणून ओळखली जाते। हा प्रमुख ऑब्जेक्टिव्ह आहे आणि खूप वेळा विचारला आहे, म्हणून लक्षात ठेवा की जगात सर्वाधिक दूध देणारी गाय म्हणून होलेस्टेन फ्रिजियनला ओळखलं जाते। आणि जवळजवळ आपण विचार केला तर एका वेताला 6000 किलो दूध देते आणि हिच्या दुधामध्ये 3.1% काय असतात फॅट असतात। ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून। विदेशी गायींमध्ये दुसरी महत्त्वाची जात म्हणजे जर्सी आहे आणि जर्सी ही जी जात आहे या गायींचं मूळ स्थान जे आहे ते इंग्लंड आहे आणि इंग्लंड जवळील जर्सी बेट प्रामुख्याने जर आपण आणखी डिटेल बघितलं तर कुठे इंग्लंड जवळील जर्सी बेट हे या गायीचं मूळ स्थान आहे। जर्सी गायीबद्दल आपण अधिकची माहिती पाहू, त्यामध्ये आपल्याला समजते की रंग तांबूस तपकिरी असतो, गडद लाल असतो, विदेशी जनावरांमध्ये बांध्याने लहान असते। ही जात उष्ण हवामानातही संकरासाठी उत्तम समजली जात असल्यामुळे देशी गायींच्या संकरासाठी जर्सी गाई जातीचे वळू वापरतात, ही गोष्ट महत्त्वाची आहे मित्रांनो। नंतर जर्सी जर गाय बघितली तर एका वित्याला जवळजवळ 4000 ते 5000 किलो दूध देते आणि हिच्या दुधामध्ये किती % फॅट असते हा महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे, 5 ते 5.5% फॅट असते। पुढची महत्त्वाची जात आहे ब्राऊन स्विस। विदेशी जातींमध्ये जर आपण बघितलं तर आणि स्वित्झर्लंड इथली ही आहे आणि रंग जो असतो तो तपकिरी असतो आणि एका वित्याला जवळजवळ 4000 ते 5500 किलो दूध देते आणि दुधामध्ये 4% फॅट असते आणि ही जात मांस तसेच ओढ कामासाठी कशी आहे उपयुक्त आहे, म्हणून लक्षात घ्या दोन्ही गोष्टी। आणि मित्रांनो करण स्विस नावाची एक जात आहे जी ब्राऊन स्विस प्लस साहिवाल यांचा क्रॉस करून बनवण्यात आलेली आहे आणि NDRI आपण बघितलं होतं कर्नल हरियाणा इथे आहे, यांनी ही जात बनवलेली आहे। कोणती करण स्विस नावाची, कोणाच्या संकरातून तर ब्राऊन स्विस आणि साहिवाल यांच्या संकरातून बनवलेली आहे, म्हणून लक्षात ठेवा। पुढील महत्त्वाची विदेशी जात आहे रेड डॅनिश आणि रेड डॅनिशचं मूळ स्थान आहे डेन्मार्क आणि जर विचार केला मित्रांनो तर हिचा रंग तांबूस तपकिरी, काही वेळा तांबडे पांढरे ठिपके असतात आणि गाय वित्याला 5 ते 6000 किलो दूध देते आणि हिच्या दुधामध्ये 3.7% फॅट असतात, इथे लिहिलेलं नाही आहे, तुम्ही नोट करून घ्या। आणखी एक महत्त्वाची जात म्हणजे आयरशायर आहे आणि स्कॉटलँड या देशातली आहे आणि 4 ते 5000 किलो ही दूध देते। अशा प्रकारे मित्रांनो आपण महत्त्वाच्या विदेशी गायी बघितल्या आणि यावर प्रश्न पडलेले आहेत, म्हणून लक्षात ठेवा। मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगते की तिहेरी संकरित गाय फुले त्रिवेणी आहे, ज्यावर खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे
आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ही विकसित केलेली जात आहे. यामध्ये त्यांनी काय केलं, फुले त्रिवेणी ही जात त्यांनी विकसित केली. त्यावेळेस होलिस्टीन फ्रिजियन आपल्याला माहिती आहे ही विदेशी जात आहे आणि सर्वाधिक दूध देणारी जात आहे, म्हणून ती जात त्यांनी घेतली 50%. नंतर जर आपण घेतले जर्सी गाय घेतली, आपल्याला माहिती आहे की त्याच्या जातीमध्ये जास्त फॅट पर्सेंटेज असते. आणि किती फॅट पर्सेंटेज असते हे तुम्ही मला आता कमेंटमध्ये सांगा. त्यासाठी 25% ती जात. आणि नंतर गीर जात आपल्याला माहिती आहे प्रतिकारक शक्ती आहे, म्हणून अशा प्रकारे 25% ती जात. अशा प्रकारे 3 जाती घेतल्या, होलिस्टीन फ्रिजियन, जर्सी आणि गीर. आणि या तिन्ही जातीच्या संकरातून एक जात तयार करण्यात आली, ती म्हणजे फुले त्रिवेणी. त्रिवेणी म्हणजे 3 जाती आहेत म्हणून, आणि फुले म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे म्हणून यामध्येच ह्या गोष्टी लक्षात ठेवा. होलिस्टीन फ्रिजियन अधिक उत्पादन देते म्हणून 50%, जर्सी जातीची आहे, अधिक स्निग्धांश आहे म्हणजे तर त्यासाठी 25%, आणि गीर जात आहे, प्रतिकारक शक्ती चांगली आहे म्हणून 25%. अशा प्रकारे मित्रांनो ही फुले त्रिवेणी जात जी आहे ती तयार केलेली आहे. मित्रांनो, आजच्या सेशनचा तुमचा प्रश्न आहे की तुमच्यासाठी प्रामुख्याने मी काढलेले आहेत ते म्हणजे भारतातील पहिलं कृषी विद्यापीठ कोणतं आहे, महाराष्ट्रातलं पहिलं कृषी विद्यापीठ कोणतं आहे, आणि महाराष्ट्रातलं पहिलं कृषी विद्यालय कोणतं आहे. विद्यापीठ आणि विद्यालय यामध्ये फरक असतो म्हणून लक्षात घ्या. आणि कमेंट करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला स्थापना वर्ष असतील ते सुद्धा सांगा, आणि आजूबाजूची माहिती असेल, कुलपती कोण आहेत वगैरे हे सुद्धा माहिती असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. जेवढं जास्त तुम्ही कमेंट करा, जेवढं जास्त सर्च कराल आणि तुमच्या हाताखालून डोळ्याखालून ह्या सगळ्या गोष्टी जातील, तेवढ्याच तुमच्या गोष्टी लक्षात राहतात. म्हणून कमेंट करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाने स्वतःची एक सेपरेट कमेंट करा, जेणेकरून मित्रांनो तुमचीच रिव्हिजन होईल. आता आपण समोर पाहू मित्रांनो, आपण फुले त्रिवेणी ही जात बघत होतो आणि या जातीमध्ये दुग्धोत्पादन क्षमता किती आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर लक्षात ठेवा 3000 ते 3500 लिटरपर्यंत. इथं लिटर आहे, आतापर्यंत आपण के जी बघत होतो, इथे मात्र लिटरमध्ये सांगितले. लक्षात ठेवा 3000 ते 3500 लिटरपर्यंत एका वेतामध्ये ही दूध देते. आणि हिच्या दुधामध्ये किती पर्सेंट फॅट असते ते 3.8 ते 4.2% फॅट असते. लक्षात ठेवा. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, बरेचसे मित्रमैत्रिणी असतील जे शेतकऱ्यांची मुलं असतील आणि हे सुद्धा ते लेक्चर बघत असतील. बरेचसे नाही तर जास्तीत जास्त मुलं हेच आहेत की जे शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि त्यांच्या घरी गुरंढोरंसुद्धा असतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का, म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगते की संकरित गाईचा अन्नाचा दुधात रूपांतर करण्याची जी काही क्षमता असते आणि प्रजनन क्षमता असते ती स्थानिक गाईपेक्षा जास्त असते. म्हणून आपण संकरित गाई जी आहेत ते प्रामुख्याने काय करतो, दुधासाठी वापरतो. तशीच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण विदेशी गाई आणि देशी गाई यांची जर तुलना केली तर देशी गाई जे असतात त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता जी असते ती चांगली असते विदेशी गायींपेक्षा. कारण विदेशी गाई जर विचार केला तर मित्रांनो त्यांना खाण्यापिण्यासाठी सगळा पूरक आहार असतो, आणि जर विचार केला तर जास्त त्यांच्या शरीराचं वजनसुद्धा असते, त्यामुळे त्यांना आणि त्या भरपूर प्रमाणात त्यांचं दूधसुद्धा देतात, परंतु त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता जास्त पाहायला मिळत नाही विदेशी गायींमध्ये देशी गायींच्या तुलनेत. म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता कोणाची जास्त, तर देशी गायींमध्ये रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ती जास्त आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो तसेच मी इथे काय केलं आहे, महत्त्वाचे मुद्दे काढलेले आहेत ज्यावर प्रश्न पडलेले आहेत. असे सगळे PYQ काढलेले आहेत ज्यावर प्रश्न पडलेले आहेत. म्हणून हा जे आता समोर जे मुद्दे तुम्हाला सांगणार आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ह्या गोष्टी तुम्ही नोट करून ठेवा, लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा. वारंवार व्हिडिओ पहा, कसेही लक्षात ठेवा, परंतु आपल्याला पेपरपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या. म्हणून तुमच्या डोळ्याखालून ह्या सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजेत. तसं बघितलं मित्रांनो हे व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप मेहनत लागते. सुरुवातीला मला अभ्यास करावा लागतो, नंतर नोट्स काढाव्या लागतात, नोट्स काढून झाल्यानंतर त्याचा एक शूट करावं लागते, नंतर त्याच्यामध्ये व्हॉईस टाकावा लागतो, नंतर कुठे हा डाउनलोड अपलोडिंगचा खेळ सुरू होतो, नंतर आपण तो याला अपलोडिंग करतो आणि त्याच्यातसुद्धा डिस्क्रिप्शन टॅग भरपूर गोष्टी असतात. म्हणून भरपूर मेहनत लागते हे सगळं करण्यासाठी, आणि ते सुद्धा तुम्हाला क्वालिटी कंटेंट देणं, त्यामध्ये सुद्धा चूक होऊ नये वारंवार, ह्या सगळ्या गोष्टी काय करावं लागतात, मला त्याची काळजी घ्यावी लागते. म्हणून लेक्चर आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जा, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा ह्या गोष्टी शेअर करा, जेणेकरून काय होईल, मला अधिकाधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील आणि मला अधिकाधिक असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी काय मिळेल, प्रोत्साहन मिळेल.
कारण तुम्ही इतरत्र गेलात तर तुम्हाला माहिती पडेल की कोचिंग क्लासेस आहे, बरेचसे क्लासेस आहे जे भरपूर प्रमाणात पैसा घेतात आणि क्वालिटी कंटेंटसुद्धा देत नाही. विद्यार्थ्यांची बऱ्याच ठिकाणी फसवणूक होते. तसंच सिलेबससुद्धा कवर होत नाही, तरीसुद्धा ते क्लासेसमध्ये तुमच्याकडून पैसे घेतले जातात. इथे तरी आपल्याला फ्रीमध्येच सगळ्या गोष्टी मिळत आहे. म्हणून माझ्या प्रोत्साहनपर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करत जा मित्रांनो. माफ करा मित्रांनो, बोलण्यात तुमचा थोडासा वेळ घेतला. आता आपण समोर महत्त्वाचे मुद्दे आहेत ते अभ्यासणार आहोत. मित्रांनो, इथे आपल्याला काही गोष्टी माहिती असायला हव्यात. त्या म्हणजे बघा, वासरांच्या शिंगांची वाढ खुंटण्यासाठी कॉस्टिक सोडा वापरतात. हा प्रश्न विचारलेला आहे की वासरांच्या शिंगांची वाढ खुंटण्यासाठी रिकाम जागा हे वापरतात. तर लक्षात ठेवा, कॉस्टिक सोडा त्यासाठी वापरला जातो. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यासाठी 1966-67 पासून पशुसंवर्धनाचा एकात्मिक कार्यक्रम सुरू झाला होता आणि याद्वारे देशी गायींचा विदेशी वळूंशी संकर करण्यावर भर देण्यात आला होता. म्हणून महत्त्वाचे मुद्दा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. मित्रांनो, आपण बघितलं होतं 1965-66 पासून हरित क्रांती सुरू झाली. तसं मी हरित क्रांती आणि दुग्ध क्रांती यावर सेपरेट लेक्चर घेणारच आहे. ते तुम्ही नक्की त्यासाठी अपडेटेड राहाल. आता आपण यामध्ये बघणार आहोत की 1966-67 पासून पशुसंवर्धनाचा एकात्मिक कार्यक्रम सुरू झाला. असेच भरपूर एकात्मिक कार्यक्रम आहे, त्यावर प्रश्न पडलेला आहे. मागेसुद्धा आपण प्रश्नपत्रिकामध्ये घेतला होता की ज्वारी एकात्मिक कार्यक्रम आहे, तो कधीपासून सुरू झाला. तसंच कापूस एकात्मिक कार्यक्रम आहे, त्याच्या पर्टिक्युलर डेटसुद्धा प्रश्नांमध्ये म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आहेत. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. म्हणून डेट वाईजसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. पुढे जर मित्रांनो आपण बघितलं, राष्ट्रीय पशु अनुवांशिकी संशोधन ब्युरो आहे आणि हे ब्युरो कुठे आहे तर कर्नल हरियाणा या ठिकाणी आहे. ही सुद्धा संस्था विचारलेली आहे म्हणजे. आणि समोर आहे इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट, अंबिकानगर या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. पशुजैव उत्पादन संस्था यावर सुद्धा प्रश्न विचारला आहे आणि ही जी आपल्या पुण्यातली संस्था आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली आहे, म्हणून लक्षात ठेवा. पुढे आपण बघतो, राज्यस्तरीय पशु रोग संशोधन केंद्र आहे, ते सुद्धा कुठे आहे तर पुणे या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील विदेशी वस्तू नाही, वडू पैदास केंद्र विचारलं आहे म्हणजे महाराष्ट्रातील विदेशी वडू पैदास केंद्र आहे. कुठे आहे हे तर कोपरगाव औरंगाबाद या ठिकाणी आहे आणि ताथवडे पुणे या ठिकाणी सुद्धा हे पाहायला मिळते. म्हणजे 3 ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जवळजवळ. आता आपण समोर मित्रांनो आणखी काही मुद्दे आहेत ते सुद्धा पाहू. एक संकल्पना पेपरमध्ये विचारण्यात आली होती, चिमेरा म्हणजे काय असते बघा. 2 वेगवेगळ्या जातींपासून एक वेगळा गर्भ तयार करणे याला चिमेरा आपण असं म्हणतो. बघा, ही टर्मिनॉलॉजी विचारली आहे आणि बऱ्याच पेपरमध्ये आहे की 2 वेगवेगळ्या जाती आहेत आणि त्यांच्यापासून एक वेगळा गर्भ तयार करणे याला आपण चिमेरा असं म्हणतो. तसंच महत्त्वाचा पुढचा मुद्दा म्हणजे पशुधनाची कृत्रिम गर्भरोपण प्रयोगशाळा आहे, ते कुठं आहे तर लक्षात ठेवा, बीडच गुजरात या ठिकाणी ती प्रयोगशाळा आपल्याला पाहायला मिळते. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, महाराष्ट्रात गर्भस्थलांतर व संशोधन केंद्र कुठे आहे तर ते नाशिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तसंच महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी नैसर्गिकरित्या वडू वर्षाला रेतन करू शकतो. बघा, म्हणजे तुम्हाला असा प्रश्न आला की नैसर्गिकरित्या एखादा वडू आहे तो वर्षाला किती रेतन करू शकतो तर जवळजवळ 50 ते 100 गायी करू शकतो. परंतु जर आपण तेच कृत्रिम रेतनाचा विचार केला तर एक वडू वर्षाला जवळजवळ किती रेतन करू शकतो तर 5000 गायींपर्यंत रेतन करू शकतो आणि हाच कृत्रिम रेतनाचा फायदा आपल्याला पाहायला मिळतो. पुढे जर आपण बघितलं, गायी किंवा म्हशींमध्ये कृत्रिम रेतन घडवून आणण्यासाठी जातिवंत वडू किंवा रेड्यांचे वीर्य काढून वीर्य बँकमध्ये बुल बँकमध्ये ठेवतात आणि ते किती -°C ठेवतात हा महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. -116°C या तापमानावर ठेवतात आणि कोणत्या स्वरूपात असते ते द्रवरूप नायट्रोजनचा वापर करून ते ठेवतात किंवा साठवतात. म्हणून महत्त्वाची ही गोष्ट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढे आणखी काही महत्त्वाचे मुद्दे होते की नरामध्ये असणारे लिंग हार्मोन कुठले आहेत तर आपल्याला सर्वांना माहिती आहे टेस्टोस्टेरॉन हे लिंग हार्मोन नरामध्ये असते आणि गायीमध्ये इस्ट्रस सायकल आहे, त्यामध्ये कोणतंच एन्झाईम आपल्याला पाहायला मिळते तर इस्ट्रोजेन प्रोजेस्टेरॉन हे एन्झाईम आपल्याला पाहायला मिळते. हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे. नंतर आपल्याला जर एखाद्या जनावराचं वय मोजायचं आहे त्यासाठी मोजण्यासाठी कोणती पद्धत वापरतात तर लक्षात ठेवा, शिंगावरील वर्तुळे +2 अशा प्रकारे वय आपल्याला काढता येते जनावरांचं. तुम्हाला मित्रांनो हा शेवटचा मुद्दा समजला काय की जनावरांचं वय जर आपल्याला मोजायचं असेल तर काय करायचं, शिंगावर किती वर्तुळं आले आहेत जनावरांच्या ते पाहायचं आणि त्याच्यामध्ये +2 ॲड करायचे आणि त्याच्यावरून आपण वय काढू शकतो. आता ते वय कसं काढायचं याचे तुम्हाला जे डिटेल आहे ते तुम्हाला गुगलवर मिळून जाईल, तुम्ही शोधू शकता.
म्हणजे काही ॲक्टिव्ह पर्सन असतात ज्यांना खरंच वाटते की आपल्या गुराढोरांचं असं वय काढता येते का, तर ठीक आहे, तुम्ही काढू शकता. त्यासाठी तुम्ही गुगलवर सर्च करा. तुम्हाला मी फॉर्म्युला सांगितलेलाच आहे. आता कसं ते रिंग मोजायचे आणि कसं त्यामध्ये ॲड करायचं हे तुम्ही नक्की बघा. आणि किती रिंग आल्या म्हणजे तुम्ही समजू शकता की इतक्या वयाचं जनावर आहे, ते सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये गुगलवर सापडून जाईल. अशा प्रकारे मित्रांनो आपण गायींच्या जाती आणि गायींच्या जातीशी संबंधित इतर गोष्टी बघितल्या. आता आपल्याला समोर काय करायचं आहे, म्हशीच्या जाती बघायच्या आहेत, शेळीच्या जाती बघायच्या आहेत. परंतु आपण हे लेक्चर एक्सपांड होते म्हणून आपण इथे थांबणार आहोत आणि समोर जो भाग 3 असणार आहे त्यामध्ये आपण शेळीच्या, मेंढीच्या तसेच म्हशीच्या जाती घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण कुक्कुटपालन घेणार आहोत आणि नंतर मग सगळं डिटेलमध्ये दुग्ध उत्पादन आहे त्याच्याबद्दल एक लेक्चर आणि नंतर आपण प्रश्न अपलोड करणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही सगळे लेक्चर बघून घ्या या चॅनलवरचे आणि सिरीज नक्कीच पहा, कंटिन्यू करा. तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये फायदा होईल. आणि भेटूया मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.